इचलकरंजीत ई बस की रिक्षा, आधुनिक वाहतुकीसमोर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न। इचलकरंजी शहरात लवकरच सुरू होणाऱ्या ई बस सेवेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे। पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आधुनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून ई बसकडे पाहिले जात असले तरी या सेवेमुळे रिक्षाचालक, वडापचालक, गाळेधारक आणि छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे। शिवतीर्थ परिसरात प्रस्तावित बसस्थानकामुळे वाहतूक कोंडी तसेच व्यावसायिकांवर परिणाम होण्याची शक्यताही चर्चेत आहे। शासनाच्या योजनेअंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात 10 ते 12 ई बस सुरू करण्याची तयारी सुरू आहे। ई बस सेवेमुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांना कमी खर्चात सुरक्षित व वेळेवर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे। खासगी वाहनांचा वापर कमी होऊन इंधन बचत तसेच वायू व ध्वनी प्रदूषणात घट होण्याची शक्यता आहे। मात्र शहरातील हजारो रिक्षा व वडाप चालकांचा रोजगार प्रवासी संख्येवर अवलंबून आहे। ई बस सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या घटल्यास त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे। अनेक चालकांनी वाहनांसाठी कर्ज घेतले असल्याने उत्पन्न कमी झाल्यास कर्जफेडीचे संकटही निर्माण होऊ शकते। शिवतीर्थ परिसरात बसस्थानक उभारल्यास तेथील गाळेधारक व दुकानदारांनाही वाहतूक कोंडी, पार्किंग आणि ग्राहकांची संख्या घटण्याची चिंता आहे। त्यामुळे बसस्थानकासाठी पर्यायी जागेचा विचार करण्याची मागणी होत आहे। इचलकरंजीच्या वाहतुकीचा इतिहास पाहिला तर एकेकाळी घोडागाडी अर्थात टांगा हे प्रमुख प्रवासाचे साधन होते। काळ बदलला आणि रिक्षाने टांग्याची जागा घेतली। आता ई बसच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था पुन्हा एका नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे। ई बस ही शहराच्या विकासासाठी आवश्यक असली तरी त्याचवेळी रिक्षा, वडाप चालक, व्यापारी आणि गाळेधारकांच्या रोजगाराचे संरक्षणही महत्त्वाचे आहे। प्रशासनाने सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि पारंपरिक व्यवसाय यांच्यात समतोल साधणारा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे। सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन